चला आज काहीतरी चटरपटर खावं म्हणलं तर आता मिरची भजी बनवते। मिरची कापून घेतली आहे अशी आणि त्याच्यात ना हळद, लिंबू आणि मीठ भरणार आहे। लिंबू आणि मीठ हळद टाकलं ना तिखट नाही लागत मिरची आणि चवदार पण लागते। चला आता हे मिरची मध्ये भरून घेते। कापून घेतल्यात मधून असं थोडंसंच भरायचं आहे, जास्ती नाही भरायचं नाही तर खारट होऊन जाईल। हे बघा एवढ्या मिरच्यासाठी मी एवढं पीठ घेतलेलं आहे चण्याचं। आता याचं मस्तपैकी जाडसर पाणी टाकून कालून घ्यायचं। हळद टाकले थोडीशी आणि मीठ, मिरचीमध्ये पण मीठ टाकले म्हणून त्याच्यासाठी पिठामध्ये थोडंच टाकायचं, थोडासा हिंग आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडंसं जाडसर करायचं। जास्ती पातळ केलं ना मग भजीला चिटकत नाही, निघून जात आहे। भजीचं पीठ आहे ना कधी पण ना असं खूप फेटून घ्यायचं, खूप म्हणजे खूप फेटायचं म्हणजे मस्त होते भजी कुरकुरीत। याच्याने काय होतं ना भजी खूप छान होते, म्हणजे सोडा पण टाकायची गरज नाही पडत। थोडंसं अजून पीठ टाकते, थोडं अजून घट्ट करायचं। मिरचीला म्हणजे चांगलं पकडायला पाहिजे त्याच्यासाठी बघा आता एवढं बरोबर झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे। आता थोड्या वेळ आपण झाकण ठेवून देऊया। चला झाले 10 मिनिटं, याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा कालून घेऊ। चला हे बघा असं पकडायचं असं मस्तपैकी आणि असं टाकूया। झाल्यात बघा, बाकीचे ठेवून दिलेले आहेत। चला डाळ भात आणि मिरचीची भजी या जेवायला। या जेवायला या। तुम्ही जेवले का?